हॅलो एव्हरीवन, झेन क्लासेसच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे, जिथे शिकणं होतं मजेशीर. तर आज कोणतं स्पेसिफिक टॉपिक नाहीये किंवा कोणता सब्जेक्ट नाहीये. आज आपल्या सोबत आहे एका स्टुडंटचे पॅरेंट. तर ते त्यांचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगणार आहेत की झेन क्लासेसमध्ये त्यांची जी मुलगी आहे अर्णवी, तिला क्लास लावल्यानंतर तिची काय प्रोग्रेस झाली, बाकीच्या अजून गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर ऐकूया त्यांना. मी धनश्री भूषण भावसार, अर्णवीची मम्मी. अर्णवी जशी आम्ही जसं जैन क्लासमध्ये अर्णवीला ऍडमिशन घेतली होती मी तिची, तेव्हा अर्णवी फर्स्ट स्टँडर्डला होती आणि अर्णवीला फॉनिक साऊंड वगैरे यायचं नाही. अर्णवचं पहिले फर्स्ट स्टँडर्डला मुलं गेले की त्यांना प्रॉपर इंग्लिश वाचता आलंच पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना लिहिणं वाचणं जमलं पाहिजे इंग्लिशचं, पण ते तिला एवढं व्यवस्थित जमायचं नाही. थोडंफार आलंय तेवढं ठीक होतं. नंतर मी मॅमला सांगितलं क्लास लावायच्या वेळेस की तिला असा असा प्रॉब्लेम आहे तिचा. मॅम बोलल्या काही प्रॉब्लेम नाही, मी सगळं सॉल्व्ह करेल तिचं. जसं मी अर्णवीला क्लास लावला तर मॅमनी 2 महिन्यातच सगळं कव्हर केलं तिचं. फॉनिक साऊंड वगैरे व्यवस्थित घेतले, सगळे एबीसीडी वगैरे प्रॉपर घेऊन तिला आता छान वाचता वगैरे येते, छान लिहिता येते. तुम्ही बघसालच तिला व्हिडिओमध्ये, ती छान बोलते आणि छान वाचून घेते. प्लस मुला टीचरांचं बरंचसं असं असते की आपल्या थिंकिंग नुसार घ्यायचं मुलांचं. मॅमचं तसं नाहीये की मॅम मुलांचं बघतात की मुलांना कसं सोपं होईल, त्यांच्या थिंकिंग नुसार हे करतात की जेणेकरून मुलांच्या माइंडमध्ये पटकन ती गोष्ट फिट होते, जेणेकरून त्यांना लर्न करायला, रीड करायला पटकन इझिली होते आणि ते त्याची ग्रोथ त्याच्यावरच डिपेंड करते. बरेचसे टीचर असे बोलतात की आपल्यानुसार करायचं, ते टीचरांनुसार चालतात की नाही ही माझी मेथड आहे, मी याच्यानुसारच घेईल. आणि पेरेंट्सला पण तसेच सांगतात की नाही हेच असंच आहे, असं करावं लागेल तुम्हाला पण. पण तसं नाही, मॅमचं असं आहे की त्या पर्सनली मुलांकडे बघतात की हा काय करू शकतो, याला कोणत्या भाषेत शिकवायचं, कसं घ्यायचं, कसं नाही घ्यायचं याच्याकडून कोणता विषय कसा करून घ्यायचा, कसं त्याच्या माइंडमध्ये फिट करायचं. बऱ्याचशा टीचरांचं असतं की नाही असं असं आहे असं शिकव, पण तसं नाही. मॅमचं असं आहे पर्सनली ते गेमिंग नुसार वगैरे थिंकिंग वेगवेगळ्या याच्यात पॉइंटनी सांगतात त्यांना की बघ असं नाही तर असं असते, हा शब्द असा युज करायचा, तसा युज करायचा. मुलांना काय ऍक्टिव्हिटी थ्रू सांगतात त्या, जेणेकरून मुलांच्या माइंडमध्ये पटकन ते फिट होते आणि त्यांना जे एवढे हार्ड असलं ते एकदम इझी होऊन जाते आणि लवकर त्यांचं लर्न वगैरे होते आणि माइंडमध्ये फिट होते. तर थँक्यू मी मॅम बोलेन. खूप छान मुलांची प्रोग्रेस होते आमच्या त्यांच्याकडे क्लास लावल्यानंतर. तुम्ही पण ट्राय करून बघा, तुमच्या मुलांना लावून बघा क्लास, तुम्हालाही छान अनुभव येईल. My name is Sarvavi. I am in first standard. Sid is a kid. He has a tin, a lid, and a pin are on the tin. A din is on seat. Seat is by a din. The din has a lid. तर तुम्ही अर्णवीच्या मम्मीचा एक्सपिरियन्स जो आहे, अर्णवीला झेन क्लासेसमध्ये क्लास लावल्यानंतर तिची काय प्रोग्रेस झाली, आमची टीचिंग मेथड कशी आहे, त्यांचा जो ओव्हरऑल एक्सपिरियन्स त्यांनी आपल्यासोबत शेअर केला तो तुम्ही ऐकलाच असणार. तसंच तुम्ही अर्णवीचा रिडिंगचा व्हिडिओ बघितलाच असणार. तर जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपल्या मुलांना सुद्धा असंच रिडिंग करता यायला हवं, त्यांना जी कन्सेप्ट आहे ती समजायला हवी, बेसिक पासून जी कन्सेप्ट असतात त्या त्यांना प्रॉपर समजायला हव्यात, असं जर तुम्हाला वाटत असेल, कारण जोपर्यंत मुलांचा पाया जो असतो तो भक्कम होत नाही, जे बेसिक त्यांना समजत नाही, तर ते पुढचे जे ऍडव्हान्स असतात ते त्यांना कसं काय समजेल. तर आम्ही बेसिकलाच त्यांना इतकं परफेक्ट करून देतो की त्यांना ऍडव्हान्सला काहीच प्रॉब्लेम येत नाही. जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपल्या मुलांना सुद्धा असंच इंग्लिशच नाही, बाकी अजून जे सब्जेक्ट आहेत त्यामध्ये ते चांगल्या प्रकारे वर्क करता यायला पाहिजे, त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांना त्याच्या कन्सेप्ट असतात त्या सगळ्या समजायला हव्यात, तर आमचे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं क्लासेस अवेलेबल आहेत. कॉन्टॅक्ट डिटेल्स ज्या आहेत त्या तुम्हाला खाली स्क्रीनवर दिसत असतील, तिथून आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आम्ही तुमच्यासाठी लवकरच मॅथ्सची आणि इंग्लिशची सिरीज स्टार्ट करणार आहोत, तर त्यासाठी सबस्क्राईब करायला आम्हाला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.